जयकुमार गोरे त्यांच्या पत्नीसह विठ्ठलाच्या दर्शनासाठी तिथे दाखल झाले होते। आता हा आपण सगळा वैष्णवांचा मेळा हातात भगव्या पताका घेत विठ्ठल नावाचा गजर करत पंढरपुरात कसा उत्साह आहे तो आपण पाहतोय। देखानिया पंढरपुर जीवा आनंद अपार, टाळ मृदुंग वाजती राम कृष्ण उच्चारिती। या अभंगात जसं म्हणून ठेवलंय ते दृश्य आपण थेट या स्क्रीनवर पाहतोय, कारण पंढरपुरात हा वैष्णवांचा मेळा जमलेला आहे। थेट आपण ही दृश्य पाहतोय विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून। विठ्ठलाचं सावळ सुंदर गोजिर असं रूप आणि याच रूपाची भुलावण अख्ख्या महाराष्ट्रावर आहे। याच विठ्ठलाच्या ओढीने लाखो वारकरी आषाढी वारी करतात आणि या सावळ्या सुंदर विठ्ठलाची आस त्यांच्या मनाला लागलेली असते। याचं दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने हे सगळे वारकरी महाराष्ट्रभरातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात। पंढरपुरात वारकऱ्यांचा कसा मेळा जमलेला आहे त्याची दृश्य आपण थेट पाहतोय। विठ्ठल नामाचा गजर चालू आहे, ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जयघोष चालू आहे आणि मनात केवळ एक आणि एकच असं आहे की फक्त त्या सावळ्या सुंदर विठ्ठलाचं रूप पाहायचंय, त्याचं दर्शन घ्यायचंय। मंत्री जयकुमार गोरे सपत्नीक त्यांनी सुद्धा या विठ्ठलाच्या सावळ्या सुंदर रूपाचं दर्शन घेतलेलं आहे। राजकीय नेते असो किंवा सामान्य वारकरी विठ्ठलासमोर सगळेच समान आणि सगळ्यांचाच आराध्य दैवत, सगळ्यांचाच आवडीचा देव हा विठ्ठल आणि त्यामुळे या विठ्ठलाच्या चरणी सगळेच लीन होताना आपण पाहतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा राज्याच्या वतीने संपन्न झाली आहे। बळीराजाला उत्तम पर्जन्यमान लाभू दे, राज्यात सुख समृद्धी नांदू दे, ही एकच प्रार्थना, ही एकच साकडं विठुरायाच्या चरणी घातलं जातं। धाराशिवचे माने दाम्पत्य सुद्धा शासकीय महापूजेचे यावेळेस मानकरी ठरलेले आहेत। अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, अवघीच पापे गेली दिगांतरी, वैकुंठ पंढरी देखलिया। संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आणि याच भावनेने दाटलेला हा वैष्णवांचा मेळा। चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवीवर पाहू, डोळे निवतील कान, तिथे मना समाधान। हे समाधान प्राप्त करण्यासाठी लाखो वैष्णवांचा मेळा आपण पाहतोय, तो या रखुमा देवीवर पाहण्यासाठी पंढरपुरात दाखल झालेला आहे। पंढरपूर विषयी सांगताना असं म्हटलं जातं की पंढरपूर हे असं तीर्थक्षेत्र आहे जिथे तो जातो तो आपली सगळी प्रापंचिक नाती विसरतो, तो स्वतः सर्वस्वी पांडुरंग स्वरूप होतो आणि त्याच स्थितीत राहतो। ही आपण दृश्य पाहतोय थेट रखुमाईची, विठ्ठलाला त्याच्या संसारात साथ देणारी त्याची रखुमाईच्या गाभाऱ्यातून ही दृश्य पाहतोय। महापूजेचा महासोहळा आपण पुढारी न्यूजवर थेट अनुभवतोय। पंढरपुरातून ही थेट आपण दृश्य पाहतोय। सगळ्याच पुढारीच्या प्रेक्षकांसाठी विठ्ठलाची महापूजा संपन्न होताना आपण पाहतोय। पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणि का दर्शन विठोबाचे, हेची मज घडो जन्म जन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे। एवढा प्रवास करून हा वारकऱ्यांचा मेळा भगव्या पताका हातात घेऊन, डोईवर तुळशी वृंदावन घेऊन पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेला आहे। आपण ही थेट दृश्य पाहतोय आता रखुमाईच्या मंदिरातून, रखुमाईच्या गाभाऱ्यातून। सर्व वारकऱ्यांचा, विठ्ठल भक्तांचा, विठ्ठल हा बाप आणि रखुमाई ही माऊली, रखुमाई ही आई आणि विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर आता रखुमाईची सुद्धा महापूजा संपन्न होतीये। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सपत्नीक अमृता फडणवीस यांच्यासह ही महापूजा त्यांच्या हस्ते संपन्न होईल। यावेळेस धाराशिवचे माने दाम्पत्य सुद्धा उपस्थित आहेत।
रखुमाईची महापूजा आता संपन्न होतीये. रखुमाईची जी मूर्ती आहे त्या मूर्तीवरचं सगळे अलंकार रखुमाईच्या मूर्तीला जलाभिषेक करण्यात येतोय. माता रुक्मिणीच्या मूर्तीला होत आहे मुखदर्शनाची रांग. रखुमाईच्या मूर्तीला जलाभिषेक घालण्यात येतोय. रखुमाईच्या गाभाऱ्यातून ही थेट दृश्य आपण पाहतोय. शासकीय महापूजा संपन्न होते. रखुमाईच्या मूर्तीला जलाभिषेक घालण्यात येतोय. विठ्ठल रखुमाई हे वारकऱ्यांचे, विठ्ठल भक्तांचे, अवघ्या महाराष्ट्राचे मायबाप. विठ्ठलाची महापूजा संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर आता रखुमाईची महापूजा संपन्न होतीये. सुरू झालेली आहे महापूजा. जलाभिषेकानंतर दुग्धाभिषेक रखुमाईच्या मूर्तीला घालण्यात येतोय. आपण पाहतोय की पंचामृताने दुग्धाभिषेक घालून पुष्प अर्पण करून विधिवत रखुमाईची पूजा करण्यात येते. महापूजा संपन्न होते. दूध, दही, तूप, मध, साखर या पंचामृतानं रुक्मिणीच्या मूर्तीला जलाभिषेक, दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर सुगंधी फुलं अर्पण करण्यात आली. धूप, दीप, फळं आणि उपवासाचा नैवेद्य दाखवल्यानंतर ही महापूजा पूर्ण होईल. रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न होते. ही थेट दृश्य रखुमाईच्या गाभाऱ्यातून आपण पाहतोय. पंचामृताने रखुमाईला अभिषेक करण्यात येतोय. रखुमाईला चंदनाचा टिळा सुद्धा लावण्यात आलेला आहे. जलाभिषेक, दुग्धाभिषेक, त्यानंतर पंचामृताने रखुमाईच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आलेला आहे. चंदन टिळा तिच्या मस्तकावर लावण्यात आलेला आहे. पुष्प अर्पण करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे विधिवत रखुमाईची महापूजा संपन्न होतीये. रखुमाईच्या मूर्तीवर सर्वप्रथम पाण्याचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुग्धाभिषेक करण्यात आला. नंतर रखुमाईच्या मूर्तीला सुगंधी तेल, उटणं लावून पंचामृताने स्नान घालण्यात आलं. दुग्धाभिषेक करण्यात येतोय. पंचामृतानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने ही मूर्ती धुवून घेतली जाते. रखुमाईच्या गाभाऱ्यातून आपण ही थेट दृश्य पाहतोय. रखुमाईच्या मूर्तीवर
जलाभिषेक करण्यात आला, दुग्धाभिषेक करण्यात आला, सुगंधी तेल उटणं लावून पंचामृताने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करून त्या मूर्तीला स्नान घालण्यात आलेलं आहे. रखुमाईच्या मस्तकावर पुष्प अर्पण करण्यात आलं, चंदनाचा टिळा लावण्यात आला, सुगंधी उटणं लावण्यात आलं आणि मनोभावे पूजा करून मनोभावे स्नान घालण्यात येते. शासकीय महापूजा संपन्न होतीये. वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी. मोर्चे लावा भीमा तीरी, वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रिसीज. रे पंढरी. चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवी वर पाहू, डोळे निवतील कान, तिथे मना समाधान. आणि ते समाधान मिळवण्यासाठी, ते समाधान अनुभवण्यासाठी वैष्णवांचा मेळा पंढरीत दाखल होतो. ही जी आपण रखुमाईची मूर्ती पाहतोय, स्मित हास्य असलेली, मंद हास्य, शांत हास्य असलेली, आणि तिचेही करकटावर आहेत. जसा विठ्ठल पंढरपुरात त्याच्या भक्तापायी थांबला, तसाच विठ्ठलाची साथ देण्यासाठी ही रखुमाई सुद्धा अवघ्या जगताची आई होऊन या पंढरपुरात थांबली. महापूजेच्या विधी आपण पाहतोय. जलाभिषेक, दुग्धाभिषेक झाल्यानंतर पंचामृत स्नान घालण्यात आलं, चंदन उटी लावण्यात आली आणि त्यानंतर आता ज्याला उबदार स्नान असं म्हटलं जातं, म्हणजेच काय तर मऊ सुती कपड्याने रखुमाईची मूर्ती पुसली जाते आणि त्यानंतर तिला अलंकार, वस्त्र चढवण्यात येतात. हा सगळा सोहळा, महापूजेचा सोहळा, याची देही याची डोळा आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर थेट पंढरपुरातून पाहू शकतोय. या महापूजेला उपस्थित असणं किंवा या महापूजेचा सोहळा, याची देही याची डोळा पाहणं, याला खूप पुण्यकर्म मानलं जातं. यातून पुण्यप्राप्ती होते असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हा महापूजेचा महासोहळा पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी थेट आपण स्क्रीनवर त्याची दृश्य पाहू शकतोय. रुक्मिणीला शुद्धोदक स्नान घालण्यात आलं, त्या पाण्याचा अभिषेक म्हणजेच जलाभिषेक करण्यात आला. अभ्यंग आणि पंचामृत याने सुद्धा भावपूर्ण स्नान घालण्यात आलं. त्यानंतर शुद्ध पाण्याने ही मूर्ती पुन्हा स्वच्छ धुवून घेतली, मऊ कापडाने पुसून घेतली आणि त्यानंतर आता मातेला, रुक्मिणी मातेला सुंदर रेशमी नक्षीदार साडी खण अर्पण केला जातोय. हळद कुंकू अर्पण करून या रखुमाईची महापूजा संपन्न होतीये. अमृता फडणवीस मुख्यमंत्री यांची पत्नी यांच्या हस्ते रखुमाईला हळद आणि कुंकू अर्पण करण्यात आलेलं आहे. रखुमाईच्या मूर्तीला आता सुंदर अशी नक्षीदार अशी पैठणी चढवण्यात येते. तिला वस्त्र परिधान करण्यात येत आहेत. ही साडी परिधान करण्यात येते. विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली, त्याची थेट दृश्य आपण पाहिली आणि त्यानंतर
या विठ्ठलाला साथ देणारी त्याची ही रखुमाई. युगे 28 विठेवरी उभा आणि त्याचीच साथ द्यायला रखुमाई सुद्धा या पंढरपुरात थांबली. या रखुमाईची आता पूजा संपन्न होतीये, महापूजा संपन्न होतीये. रखुमाईला नक्षीदार अशी पैठणी वस्त्र परिधान करण्यात येत आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठल आणि रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न होत असते. विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे आणि आता आपण थेट दृश्य पाहतोय. रखुमाईच्या गाभाऱ्यातून रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न होतीये. जलाभिषेक, दुग्धाभिषेक, चंदन, उटी, सुगंधी द्रव्य, अभ्यंग स्नान करून झाल्यानंतर आता रखुमाईला सुंदर अशी साडी परिधान करण्यात येते. पैठणी वस्त्र परिधान करण्यात येत आहे. आषाढी सुरू होण्याच्या अगोदर वैशाखाच्या आणि ज्येष्ठाच्या उष्णतेमुळे, वणव्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीला सुद्धा तो दाह, ती उष्णता, याचा त्रास जो झाला असेल, जो थकवा आला असेल, तो दूर करण्यासाठी चंदन उटी पूजा संपन्न होत असते. चंदन उटी लावून विठ्ठलाची आणि रखुमाईची महापूजा केली जाते. आत्ताच्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की रखुमाईला सुंदर अशी पैठणी वस्त्र परिधान करण्यात येत आहे. वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा मोर्चे जगी विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड स्मरा ध्यानी, मग तुझं काय उणे झाले सोय रे त्रिभुवने. संत जनाबाईंचा हा अभंग. वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी, चला चला संत जन, चला चला संत जन, रुक्मिणी मातेला सुंदर अशी पैठणी परिधान करण्यात येते. त्यानंतर सोन्याचं मुकुट, वाक्या जोडे, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवा मणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा अशी विविध अलंकार तिला परिधान करण्यात येणार आहेत. देवासी भांडण करू, देवासी भांडण करू, देवासी भांडण करू, देवासी भांडण, वेढा वेढा रे रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न होतीये. वेढा वेढा रे रुक्मिणी मातेला जलाभिषेक, दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सुंदर अशी वस्त्र परिधान करण्यात येत आहेत. पैठणी तिला परिधान करण्यात येते. त्यानंतर रुक्मिणी मातेचं रूप आणखी खुलवायला तिला विविध प्रकारचे अलंकार सुद्धा चढवण्यात येणार आहेत. लुटा लुटा पंढरपूर, लुटा लुटा पंढरपूर, लुटा लुटा पंढरपूर, आ
रुक्मिणीची महापूजा, रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न होतीये. रुक्मिणी मातेच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यात आलं. त्यानंतर रुक्मिणी मातेला रेशमी पैठणी साडी नेसवली जातीये. या वस्त्र परिधानानंतर शिवकालीन, पेशवेकालीन आणि विविध राजघराण्यांनी त्यावेळी अर्पण केलेले प्राचीन आणि मौल्यवान असे दागिने मातेला परिधान केले जातात. हा शृंगार पूर्ण झाल्यावर मातेला महानैवेद्य दाखवला जातो. धूप दीप ओवाळून भव्य आरती केली जाते. म्हणे चला चला तुका म्हणे तुका रुक्मिणी रुक्मिणी मातेला हे कारल्याचं मंगळसूत्र चढवण्यात आलेलं आहे. तिचा साज शृंगार केला जातोय. कारल्याचं मंगळसूत्र तिला चढवण्यात आलंय. यानंतर अतिशय सुंदर अशी जी जे अलंकार आहेत, जे महाराष्ट्राचे पारंपरिक अलंकार आहेत, चिंचपेटी, तन्मणी, कोल्हापुरी साज, ठुशी, बोरमाळ, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, नवरत्नांचा हार, पाचूची गरसोळी, शिंदेशाही हार आणि जवाच्या माळा अशा सुद्धा रुक्मिणी मातेला परिधान केल्या जातात. आपण रुक्मिणी मातेचं वेगवेगळ्या रूपातलं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. वेगवेगळ्या रूपात तिला साज चढवला जातो. सोन्याचे वाळे घातले जातात. पैंजण, पाटल्या, गोठ, तोडे, रत्नजरीत बांगड्या आणि हातसर सुद्धा या सगळ्या अलंकाराने रुक्मिणी मातेचा साज चढवला जातो, साज केला जातो. रुक्मिणी मातेचा एक महत्त्वाचा अलंकार म्हणजे तिच्या मस्तकावर असणारं मळवट आणि त्याच्या मधोमध असणारा चंदन टिळा किंवा चंद्रकोर हा रुक्मिणी मातेच्या आभूषणाला आणखी साज चढवणारा, आणखी साज या शृंगाराला पूर्णत्व देणारा अलंकार. रुक्मिणी मातेला सुंदर अशी पैठणी साडी, या साडीचं वस्त्र परिधान करण्यात आलेलं आहे. त्यानंतर कारल्याचं मंगळसूत्र तिला चढवण्यात आलेलं आहे आणि रुक्मिणी मातेचा आता साज शृंगार सुद्धा होणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे विठ्ठल आणि हा विठ्ठल अवघ्या महाराष्ट्राचा वडील, माय, बंधू, सखा तर आहेच, पण विठ्ठल जणू काही अवघ्या महाराष्ट्राचा बाप आणि ही रुक्मिणी म्हणजे अवघ्या महाराष्ट्राची आई. आणि सगळेच वारकरी, सगळेच महाराष्ट्रातले विठ्ठल भक्त या विठ्ठल आणि रखुमाईला आपला मायबापच समजतात. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते रुक्मिणी मातेची सपत्नीक पूजा सुरू आहे. रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात, मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. रुक्मिणी मातेच्या मस्तकावर चंदनाची उटी लावण्यात येते. कपाळावर कुंकवाचा मळवट भरला जातोय. रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातून ही थेट दृश्य आपण पाहतोय. चंदन उटी लावण्यात येते. रुक्मिणी मातेच्या मस्तकावर चंदन उटी लावण्यात येते. सुगंधी चंदनाचा टिळा लावण्यात येतोय.
रुक्मिणी मातेला मळवट भरला जातोय चंदनाच्या टिळ्याचा. चंदनउटी पूजा केली जाते असं म्हणतात, कारण वैशाख आणि ज्येष्ठाचा उकाडा सहन केल्यानंतर विठ्ठल रखुमाईला सुद्धा या उकाड्याचा दाह त्यांचा क्षमवण्यासाठी, त्यांचा दाह कमी करण्यासाठी, त्यांना आराम मिळवण्यासाठी ही चंदनाची उटी लावली जाते. रुक्मिणी मातेच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावण्याची ही प्राचीन अशी परंपरा आहे. अतिशय भक्तिभावाने चंदनाचा सुवासिक आणि थंड लेप रुक्मिणी मातेच्या मस्तकावर लावला जातोय. या विठ्ठलाच्या मूर्तीवर किंवा रुक्मिणीच्या मूर्तीवर जो लेप लावला जातो त्यामागे सुद्धा एक महत्त्वाचं कारण असं की ही या दोन्ही मूर्ती पाषाणाच्या आहेत, दगडाच्या आहेत. त्यामुळे निसर्गात ऋतुबदलाप्रमाणेच यावर सुद्धा काही परिणाम होऊ शकतो. उष्णतेमुळे दगडावर किंवा त्या मूर्तीवर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी शुद्ध चंदनाचा लेप कवच म्हणून काम करतो. त्यामुळे हा चंदनाचा लेप विठ्ठल मूर्तीला लावला जातो. शुद्ध मलयगिरी चंदन, केशर आणि कापूर एकत्र करून ही उटी तयार केली जाते आणि या उटीच्या सुवासाने संपूर्ण गाभारा आणि मंदिर परिसर अत्यंत प्रसन्न आणि पवित्र ऊर्जेने भरून जातो. रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातली ही दृश्य पाहतोय. रुक्मिणी मातेचा साज पूर्णत्वास नेणारं अतिशय सुंदर असा रुक्मिणी मातेच्या मस्तकावरचा हा मळवट भरला जातोय. रुक्मिणी मातेला चंदन टिळा लावण्यात आला, त्यानंतर त्यावर आता कुंकवाचा लेपन करण्यात येते. प्रत्येक देवतेची आपापली अशी टिळा लावण्याची की वेगवेगळी पद्धत असते. तशी रुक्मिणी मातेची हा जो मळवट भरला जातो त्यामध्ये चंदन टिळा लावला जातो, त्यामध्ये कधीतरी चंद्रकोर सुद्धा असते. ही रुक्मिणी मातेची ओळख आहे. रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न होतीये आणि थेट गाभाऱ्यातून आपण ही दृश्य पाहतोय. थेट आपण दृश्य ही पाहू शकतोय पंढरपुरातून. रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न होतीये. तिला जलाभिषेक, दुग्धाभिषेक, त्यानंतर पंचामृत स्नान घालण्यात आलं. त्यानंतर तिला सुंदर असं रेशमी पैठणी परिधान करण्यात आली, मंगळसूत्र परिधान करण्यात आलं आणि त्यानंतर आता रुक्मिणी मातेच्या कपाळावर जे मळवट कुंकवाचा असतो तो पुजाऱ्यांच्या हस्ते तो मळवट भरण्यात येतोय. वारकरी संप्रदायात आणि भक्तांमध्ये रुक्मिणी मातेला साक्षात आदिशक्ती आणि लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तिच्या चेहऱ्यावर अखंड सौभाग्य दाखवणारं हे कुंकू. मुळात पुंडलिकामुळे विठ्ठल पंढरपुरात आला, पंढरपुरात थांबला असं आपण पौराणिक कथेंमधून ऐकलंय. मात्र अशी ही एक पौराणिक कथा आहे की कृष्ण अवतारात असताना रुक्मिणी एकदा त्या कृष्णावर रागावून
निघून येते दिंडीर वनात आणि ते दिंडीर वन म्हणजेच आत्ताचं पंढरपूर. रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी कृष्णही तिच्या मागे येतो आणि नंतर पुंडलिकाची आणि त्याची अशी भेट होते जिथे पुंडलिक देव शकुने साम गायसे ब्रह्मपुत्र जीव सबने श्रंसदे ऋषेव वाजी शशोमने रमीत्या सर्वतो न शकुने भद्रमावत विश्वतो न शकुने पुण्यमावता मंडळी, आपण पाहतो आहोत की रुक्मिणी मातेच्या मूर्तीला अतिशय सुंदर असा मळवट भरलेला आहे आणि त्यावर तुळशी पत्र. आपण ही थेट दृश्य पाहतोय रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातून. सुंदर अशी पैठणी तिला परिधान करण्यात आलेली आहे. कारल्याचं मंगळसूत्र तिला घालण्यात आलेलं आहे. त्यानंतर सुंदर असा मळवट, सौभाग्याचं लेणं, कुंकू तिच्या मस्तकावर चढवण्यात आलेलं आहे आणि त्याच्या मधोमध बरोबर तुळशीपत्र लावण्यात आलेलं आहे. श्री विठ्ठल हा साक्षात विष्णूचाच अवतार आणि पुराणांनुसार भगवान विष्णूंना 56 भोगांपेक्षा तुळशीचं एक पान अधिक प्रिय आहे. त्यामुळे ते लगेच प्रसन्न होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे महापूजेत या तुळशीला सुद्धा खूप महत्त्व आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या कपाळावर तुळस चढवली जाते, त्यांच्या चरणांवर तुळस अर्पण केली जाते आणि त्याच तुळशींचा हार सुद्धा विठ्ठल रुक्मिणीला घातला जातो. त्याशिवाय ही पूजा संपन्न होत नाही. तुळशीचं दुसरं नाव वृंदा आणि साक्षात या वृंदाला, तुळशीला लक्ष्मीचं रूप सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेत तुळस वाहणं म्हणजे प्रत्यक्ष श्री लक्ष्मीची आणि आदिशक्तीची पूजा करण्यासारखं पवित्र मानलं जातं. संतांच्या अभंगांमध्ये सुद्धा तुळशीचं वर्णन करण्यात आलंय. तुळशीचे पत्र वाही येले शिरी, तेणे श्रीहरी संतोषला. असं भक्तिभावाने मस्तकी किंवा चरणावर तुळशीपत्र वाहिल्याने भगवंत अत्यंत आनंदित होतं असं संतांनी म्हणून ठेवलेलं आहे. महापूजेच्या वेळी विशेषतः विठ्ठल आणि रुक्मिणीच्या कपाळावर आणि चरणांवर तुळशीची पानं अर्पण केली जातात. रुक्मिणी मातेच्या चरणांवर चंदन टिळा लावण्यात येतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांची पत्नी अमृता फडणवीस, त्याचसोबत धाराशिवचे यंदाचे मानाचे वारकरी माने दाम्पत्य यांच्या हस्ते रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न होतीये. रुक्मिणी मातेच्या चरणांवर चंदनाचा टिळा लावण्यात येतोय. चरणोदक पूजा संपन्न होतीये. तुळशीपत्र हे निष्काम भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक आहे. त्यामुळे महापूजेत तुळस अर्पण करणं म्हणजे आपलं मन आणि भाव पूर्णपणे भगवंताच्या चरणी समर्पित करणं असा अर्थ त्याचा पूजा विधीमध्ये सांगितला जातो. आणि त्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणीच्या महापूजेमध्ये या तुळशीपत्राला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. रुक्मिणी मातेचा साज शृंगार केला जातोय. रुक्मिणी मातेच्या मस्तकावर मुकुट चढवण्यात आलेला आहे. तिला कारल्याचं मंगळसूत्र सुंदर असं घालण्यात आलेलं आहे. रखुमाईचं रूप आता खुलल्यासारखं वाटतंय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल आणि त्याचा संसार सांभाळणारी ही रखुमाई. खरं तर कृष्णावतारात असताना रुक्मिणी कृष्णावर रुसून दिंडीर वनात निघून आली. तेच हे पंढरपूर. आणि या रखुमाईला शोधण्यासाठी, आपल्या बायकोचा रुसवा काढण्यासाठी कृष्णही तिच्या मागोमाग आला आणि इथेच पुंडलिकाने थांबवल्यामुळे इथेच थांबला. तो कायमचा त्याचाच संसार सांभाळत जसा विठ्ठल युगे 28 उभा राहिला, तसाच त्याचीच प्रतीक्षा करत त्याला साथ देत ही रखुमाई सुद्धा त्याचा संसार सांभाळत या विटेवर उभी राहिली. रखुमाईची धूप आरती
आणि दीप धूपाने पूजा केली जाते, ओवाळणी केली जाते. रुक्मिणी मातेला नैवेद्य दाखवला जातोय. वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी. मोर्चे लावा, मोर्चे लावा, अतिशय सुंदर लांब भीमा तीरी. रखुमाईचं रूप सुंदर असं खुललेलं दिसतंय. रखुमाईला जलाभिषेक घालण्यात आला, दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सुंदर असा तिचं सौभाग्याचं लेणं कुंकू त्याने मळवट भरण्यात आला. तुळशी पत्र जे अत्यंत प्रिय आहे विष्णू रूपाला, विठ्ठल रूपाला, ते तुळशी पत्र सुद्धा अर्पण करण्यात आलं. आणि त्यानंतर आता अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांची पत्नी यांच्या हस्ते रखुमाईची विधिवत ओटी भरली जातीये. खण आणि नारळाने अत्यंत भक्तिभावाने रखुमाईची ओटी भरण्यात येते. जगी विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड स्मरा ध्यानी, मग तुझं काय उणे झाले सोय रे त्रिभुवने. असं संत जनाबाईंचा अभंग आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीला तुम्ही नेहमी स्मरा, याचं सुख त्रिभुवनाच्या सुखापेक्षा काही कमी नाही, असं संत जनाबाई म्हणतात. माने दाम्पत्याला सुद्धा यंदाचा मानाच्या वारकऱ्याचा सन्मान मिळालाय आणि त्यामुळे सौ माने यांच्या हस्ते सुद्धा रुक्मिणीची ओटी भरण्यात आली. रुक्मिणी मातेला साज शृंगार तिचा करण्यात येतोय. तिला सुंदर असा पुष्पांची वेणी, गजरा अर्पण करण्यात आलेला आहे. रुक्मिणी मातेवर अक्षता उधळण्यात आला. सुंदर असा पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. सुंदर अशी पैठणी नेसवण्यात आलेली आहे. आणि आता धूपदीपाने रुक्मिणी माता रुक्मिणीची आरती या ठिकाणी संपन्न होते. रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झालेली आहे. रुक्मिणी मातेची विधिवत ओटी भरण्यात आली. तिला तुळशी पत्र अर्पण करण्यात आलं. तिला नैवेद्य दाखवण्यात आला. फळांचा, पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवण्यात आला. आणि त्यानंतर रुक्मिणी मातेची आरती संपन्न झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि धाराशिवचे माने दाम्पत्य यांच्या हस्ते रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न होतीये. विठ्ठल मंदिर किती सुंदर पुष्पांनी आणि रोषणाईने उजळून निघाले त्याची दृश्य आपण पाहतोय. एकच चैतन्याचं वातावरण, भक्तिरसात न्हावून निघालेलं वातावरण सध्या पंढरपुरात आहे. कारण लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी सगळा वैष्णवांचा मेळा पंढरपुरात दाखल झालाय. आषाढी एकादशीचा उत्सव आहे
आणि सगळ्यातच चैतन्य दाटून आलंय. पहाटेच्या शांत आणि प्रसन्न वातावरणात ही महापूजा संपन्न होतीये. धूपाच्या सुगंधात रुक्मिणी पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी यांची महापूजा संपन्न होतीये. रुक्मिणी मातेच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावण्यात आला. गळ्यात मंगळसूत्र तिला परिधान करण्यात आलं. तुळशीपत्र अर्पण करण्यात आलं आणि रुक्मिणी मातेचं रूप आता उजळून निघालेलं आहे. मातेच्या मुखावरील मंद हास्य आणि शांत डोळे पाहून साक्षात जगन्माता, सगळ्यांचीच आई, आपल्या सगळ्या लेकरांवर प्रेमाची सावली धरून उभी आहे असं चित्र असं भास आपल्याला निर्माण होतो. रुक्मिणी मातेला शुद्ध अन्नांचा, पक्वानांचा, लोणी साखरेचा महानैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर कापूर आणि दीप उजळून आरती करण्यात आली. संपूर्ण या गाभाऱ्यात चैतन्यमय असं वातावरण निर्माण झालेलं आहे. सावळा हरी रुक्मिणीच्या मनी ग, शोभतो तिला कुंकवाचा धनी ग. तुळशी हाराच्या माळा, गळी केशरी गंध, शोभे भारी कानडा, हरी लय बाई आहे गुणी, शोभतो ग तिला कुंकवाचा धणी ग. विठ्ठलाचा संसार सांभाळणारी ही रखुमाई, अवघ्या जगताची ही आई, आणि हिची महापूजा आता संपन्न झालेली आहे. रुक्मिणीचा हा श्रीरंग, भक्तांचा ग पांडुरंग, कीर्ती हरीची गाजे त्रिभुवनी, शोभतो तिला कुंकवाचा धनी. रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झालेली आहे. यावेळेस जयकुमार गोरे सुद्धा सपत्नीक उपस्थित आहेत. रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी ते रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात दाखल झालेले आहेत. हा अखंड वैष्णवांचा मेळा 19 ते 20 दिवसांचा प्रवास करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेला आहे. एकच आनंद यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. रखुमाईची महापूजा संपन्न झाली, त्याची दृश्य आपण पाहतोय. तिचं सौभाग्याचं लेणं कुंकू तिच्या कपाळावर याचा मळवट भरण्यात आला आणि यामुळे रुक्मिणी मातेच्या शृंगाराला पूर्णत्व मिळालं. तिचं रूप उजळून निघालं. रखुमाई मातेची महापूजा पार पडली, त्याची ही दृश्य आपण पाहतोय. माय रखुमाई बाप विठाई, वाळवंटात ह्या तूच सावली, विटेवरी उभी सावळी वैकुंठाची मूर्ती, तीच माझी विठू माऊली. असं वर्णन विठ्ठल आणि रखुमाईचं केलं जातं, कारण सगळ्याच वैष्णवांचं, सगळ्याच वारकऱ्यांचं हे आराध्य दैवत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय पूजा संपन्न झालेली आहे. त्यानंतर माने कुटुंबियांचाही मान खरं तर पाहायला मिळाला. यामध्ये जर आपण पाहिलं तर विठुरायाचं हे गोजिर रूप या ठिकाणी आपल्याला पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी खास दाखवता येतं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी गेले कित्येक दिवस दर्शनाची आस लागून बसलेले असतात. विठुरायाचं दर्शन घेत ते पुढे मार्गस्थ होत असतात. अनेक ठिकाणावरून दिंड्या या ठिकाणी येत असतात आणि विठुरायाचं हे गोजिर रूप खास पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आपण या ठिकाणी पाहतो. कॅमेरामन सतीश तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पंढरपूर. रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातली ही आपण दृश्य पाहतोय. अतिशय सुंदर असं मंद हास्य असलेलं रुक्मिणी मातेचं हे रूप. रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झालेली आहे आणि ती कशी संपन्न झाली त्याचंच आपण दृश्य पाहत होतो. विठ्ठलाच्या गाभाऱ्यातली ही दृश्य आता आपण पाहतोय. विठ्ठलाची महापूजा संपन्न झालेली आहे. विठ्ठलाचं सावळं गोजिर सुंदर असं रूप आपण पाहतोय. विठ्ठलाची महापूजा कशी संपन्न झाली, कोणकोणत्या विधी करण्यात आला, या सगळ्याचं दृश्य आपण पुन्हा एकदा पाहतोय. विठ्ठलाला भरजरी असे वस्त्र परिधान करण्यात आले. त्या अगोदर विठ्ठलाच्या मूर्तीला जलाभिषेक दुग्धाभिषेक करण्यात आला. पंचामृताने त्याला स्नान घालण्यात आलं. एकीकडे आपण विठ्ठलाच्या गाभाऱ्यातली दृश्य पाहतोय तर दुसरीकडे रखुमाईच्या गाभाऱ्यातली ही दृश्य पाहतोय. विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे. सावळा हरी रुक्मिणीच्या मनिग शोभत तिला कुंकवासा धनिग असं म्हटलं जातं. तर विठ्ठल रखुमाईचे पंढरपुरात गाभारे वेगळे आहेत पण मनाने मात्र हे एकच. याबद्दलची एक कथा सुद्धा सांगितली जाते. पंढरपुरात युगे 28 पुंडलिकापायी हा श्रीरंग विठ्ठल रूपात उभाय खरा, पण त्या मागे हा पंढरपुरात आला कसा यामागे सुद्धा एक पौराणिक कथा सांगितली जाते. विठ्ठलाचं आधीचं विष्णूचं रूप म्हणजेच तो अवतार म्हणजे श्री कृष्णाचा अवतार. त्या अवतारात एकदा रुक्मिणी रुसून या कृष्णावर रुसून दिंडीर वनात म्हणजेच आत्ताच्या पंढरपुरात निघून येते आणि त्यानंतर आपल्या बायकोचा रुसवा काढण्यासाठी कृष्ण सुद्धा तिच्या मागोमाग तिला शोधत या पंढरपुरात येतो. पंढरपुरात आल्यानंतर रुक्मिणी मातेच्या शोधात असतानाच पुंडलिकाशी त्याची भेट होते आणि त्यामुळे पुंडलिक तेव्हा त्याच्या आईवडिलांच्या सेवेत असताना एक वीट भिरकावतो आणि सांगतो त्या साक्षात श्रीकृष्णाला, त्या परब्रह्माला सांगतो की माझ्या आईवडिलांची सेवा होईपर्यंत तू वाट पाहत उभा राहा. आणि तो वाट पाहत या भक्तांच्या पायी अजूनही युगे 28 पंढरपुरात आहे आणि त्याचीच साथ देत रखुमाई सुद्धा पंढरपुरात आहे. मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली. रखुमाईची सुद्धा महापूजा संपन्न झाली.